आज सकाळी मस्त असं वाटण बनवायला घेतलं होतं का तर आहोंनी काल येताना पनीर घेऊन आले होते. लेक म्हटले आता पप्पांनी पनीर आणलंच आहे तर आज पनीरची भाजी बनव म्हणून इथं मस्त असं बघा कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आणि कांदा लांब कट करून भाजायला टाकला होता. कांदा भाजला की त्याच्यामध्ये टमाटर, थोडंसं 1 चमचा तीळ, अद्रक, कोथिंबीर हे सगळं सुद्धा टाकून घेणार आहे आणि मस्त असं वाटण बनवून घेणार आहे. पनीरची भाजीला ना मी नेहमी अशाच पद्धतीने वाटण बनवून घेते आणि प्रत्येक वेळेस ना प्रत्येक रेसिपी एकाच पद्धतीने मी कधीच ट्राय करत नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते. त्यामुळे थोडी टेस्ट पण वेगळी लागते आणि मुलं पण आवडीनं खातात. आता एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, दिवस कधी कधी जात नाही आणि कधी कधी काम इतकं असतं की उगवलेला दिवस संपला कसा हे समजत नाही. तुम्हाला पण असंच होतंय का? कमेंट करून नक्की सांगा. आता बघा जे काही वाटण सगळं भाजून घेतलं होतं ना, कांदा, टमाटर, तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये टाकून ना बारीक करून घेतलं थंड झाल्यानंतर आणि त्याच कढईमध्ये ना थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे करून भाजण्यासाठी टाकले होते. नाहीतर तुम्ही म्हणाल की कढई एवढी काळी कशी काय झाली, तशी तर ही स्टीलची कढई आहे. त्यामुळे कांदा भाजला ना याच्यामध्ये चांगला लाल बुंद होईपर्यंत थोडं काळपटपणा येतो, बाकी काही नाही. आता तिकडं पनीर तुपामध्ये छान असं फ्राय होत होतं. तोपर्यंत बघा इथं 2 कप दूध घेतलं होतं आणि सुहानाचा पनीर टिक्का मसाला आहे ना तो मिक्स करून दुधामध्ये ठेवला होता. आणि आता पनीर बाजूला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये तूप होतं थोडंसं, त्याच्यामध्ये हा मसाला आहे ना म्हणजे जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते वाटण तेल सुटेपर्यंत 1 मिनिटासाठी परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये साठवणीचं काळं तिखट असतं ना ते 1 चमचा टाकलं आणि जे तुपात मस्त असं फ्राय केलेलं पनीर होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतले. तसं तर ना एवढ्या महिनाभरात आम्ही जेवणामधलं तेल आहे ना ते खूप खायचं प्रमाण कमी केले. तसं तर ऑलरेडी खूप प्रमाण कमी आहे, तरी पण थोडंसं शरीराची काळजी घ्यावी म्हणून आणखीन आम्ही तेलाचं प्रमाण भाज्यांसाठी वापरण्याचं कमी केलेलं आहे. आता बघा पनीर मिक्स करून घेतल्यानंतर जे काही दुधामध्ये आपण सुहानाचा मसाला ॲड करून ठेवलं होता ना ते याच्यामध्ये टाकून घेतला आणि 5 मिनिटं उकळी काढून घेतल्यानंतर आपली मस्त अशी बघा पनीरची भाजी इथं तयार झालेली आहे. माझ्या दोन्ही लेकींना आहोंना मस्त पनीरची भाजी आवडते आणि घरी बनवली ना पोटभर खाता येते म्हणून नेहमी घरीच भाजी बनवलेली असते. आता इथं बघा दोन्ही लेकी क्लासवरून जाऊन सुद्धा आल्या, जेवण केलं, झोपल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आमची चिंगूताई सुद्धा इथं झोपली होती. त्या चिंगूताईला आता लवकरच पिल्लं होतील, झाल्यानंतर दाखवतेच मी तुम्हाला. त्यानंतर बघा हा सोपा आवरायला घेतला होता. बऱ्याच वेळेस बघा बसल्यानंतर इथं ना धूळ वगैरे ह्याच्या सापटीमध्ये जात असते आणि आपलं लक्ष नसतं. मग उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुंग्या पण लागतात. खरं तर हा बुधवारचा व्हिडिओ आहे आणि आज शुक्रवारी मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण मला माहिती होतं की गुरुवारी ना गुरुपुरुषामृत योग पण आहे, गुरुवार पण आहे, म्हणून मी सगळ्याच रूमची ना डीप क्लिनिंग करून घेतली होती. तसं तर जाळ्या वगैरे मी शक्यतो शनिवारी काढते, पण गुरुवार आणि गुरुपुरुषामृत असल्यामुळं बुधवारीच हा व्हिडिओ शूट केला होता. खरं तर काल हा व्हिडिओ यायला हवा होता, पण गुरुवारचा व्हिडिओ खूप छान होता. उंबरट्याला हळदीचं लेपन किंवा बाकीची पूजा वगैरे, म्हणून मी तोच व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत शेअर केला. जेणेकरून म्हटलं कुठल्या ताईंना इच्छा झाली की उंबरट्याचा आपण पण चला गुरुवार आहे तर पूजन करूया किंवा काही त्यातली छोटी मोठी गोष्ट तुम्हाला करता येईल, म्हणून मी कालच तो व्हिडिओ सकाळ सकाळी शूट केला आणि तुमच्यासोबत शेअरही केला. कारण मग तो गुरुवारचा व्हिडिओ शुक्रवारी जर मी शेअर केला असता तर मग तुम्ही ती पूजा वगैरे एखाद्या ताईंना करायची असती तर करू शकल्या नसत्या, म्हणून तो मी व्हिडिओ शेअर केला आणि हा बुधवारचा व्हिडिओ माझ्याकडून तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. ज्या वेळेस असं काही दुसऱ्या दिवशी सण समारंभ वगैरे असते ना त्यावेळेस मी आदल्या दिवशीच घराची सगळी डीप क्लिनिंग करून घेत असते. आणि बघा इथं सगळी जी काही माती धूळ वगैरे पडलेली होती ना ती सगळी एका सोती कपड्याने पुसून घेतली आणि सगळा हा सोपा जो आहे ना झटकून घेतला होता. आणि बघा आता मी जी सोप्याची म्हणजे स्पंज ठेवते ना आणि त्याचा अलीकडल्या सोप्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल, झटकल्यानंतर किती स्वच्छ निघला होता. आता सगळ्या घरातलं हॉलमधलं जाळ्या वगैरे काढून घेतल्या, झटकून घेतलं. सोपे सुद्धा मी बाजूला सरकवले होते, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काय ते दाखवलं नाही. आणि हा जो सगळा कचरा आहे ना तो सगळा सोप्याच्या खाली जाऊन बसलेला आहे. तसं तर रोज झाडून काढताना सोप्पा काही सारून झाडणं होत नाही, महिन्यातून 5-6 वेळा मी सोप्पा पूर्ण सरकवून झाडत असते. आणि तुम्ही बघू शकता सोप्याच्या खाली ना किती धूळ निघली. मला तर ना असं झालंय की कधी हा उन्हाळा संपतोय आणि पाऊस पडायला चालू होतोय म्हणजे थोडीशी धूळ उठायची कमी होईल. 1 तासभर जरी झाडून झालं ना तर सगळ्या खिडक्यांमध्ये सोप्यावरती सगळीकडे धुळीची बारीक लेअर होऊन येऊन बसलेली असते. त्यामुळे कंटाळा आलाय झाडून काढून आणि ही धूळ मात्र
सोप्याच्या खालची वगैरे भरपूर निघाली होती. मला ना अशी धूळ पायाला वगैरे चालताना जरी लागली ना तर असं खूप अस्वस्थ होतं. त्यामुळं माझं दिवसातून 3 ते 4 वेळा तरी कमीत कमी झाडून होतच असतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात खिडक्या बंद कराव्यात तरी पण प्रॉब्लेम, कारण उकडतं आणि अधूनमधून कधीतरी अचानक वारं सुटतंय भयंकर आणि मग सगळी माती उडून ना घरात येते. म्हणजे घासलेली भांडी आहेत ना त्याला तर काय विचारायलाच नका. सगळ्या डब्यावरती, भरण्यावरती बगल तिकडं धूळ असते. अगदी 11 11:30 जरी ते स्वच्छ धुतलेलं असलं ना तरी सुद्धा त्याच्यावरती धूळ येऊन बसलेली असते. त्यानंतर बघा त्याच दिवशी मी घरातले सगळे दरवाजे आहेत ना ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतले होते. खरं तर आपल्या घरातले दरवाजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जीचं येण्याचा स्तोत्र आहे. म्हणून घराचे एंट्रन्स आहेत ना मग जितके पण असू द्या किंवा रूमचे असू द्या सगळे स्वच्छ असावेत. म्हणजे आपल्याला पण एकदम बघून ना फ्रेश वाटतं. म्हणून सगळ्या घराचे दरवाजे आहेत ना पुढून पाठीमागून असे सगळे पुसून घेतले होते. आणि या काहीतरी सणाच्या निमित्ताने वगैरे ना घराची स्वच्छता पण होऊन जाते. खरं तर मला वाटतं सण समारंभ त्याचसाठी असतील की त्या निमित्ताने आपण थोडीशी घरातली डीप क्लिनिंग करतो, जाळ्या जळमटं कमी होतात यासाठी. तर हा स्वच्छतेचाच डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटच्या शेजारीच हाईपचा ऑप्शन आहे जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील तर ते सुद्धा करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत.